मुंबईतील एक महत्त्वाची बातमी। आकाशवाणी आमदार निवासाच्या परिसरामध्ये पहाटे आग लागल्याचा प्रकार घडला। आमदार निवासातील रूम क्रमांक 313 मध्ये आग लागल्याची माहिती आहे, तर एसी मधून आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली। अग्निशमन दलाला आग नियंत्रणात आणण्यामध्ये मोठं यश देखील आलेलं आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आमदारांसाठी असलेल्या आकाशवाणी निवास परिसरामध्ये पहाटे ही आग लागली। रूम नंबर 313 मध्ये आग लागल्याची माहिती आहे, तर एसी मध्ये बिघाड झाल्यानं आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे, तर अग्निशमन दलाच्या वतीने आग विझवण्यात मोठं यश आलंय। आज पहाटे आकाशवाणी आमदार निवास या इथे तिसऱ्या माळ्यावर आग लागली होती। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याची प्रथम माहिती जी आहे ती मिळाली। माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान जे ते या परिसरात आले, लगेचच त्या रूममध्ये गेले। ह्या 313 रूममध्ये जे आहे ती शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याची माहिती असली आणि त्यानंतर या आगीवर नियंत्रण देखील मिळवलं। आपल्यासोबत काही मंडळी आहेत ज्यांच्याशी आपण बोलण्याची चर्चा करूया। आग कशी लागली होती, तुम्हाला काय माहिती आहे? माझे मित्र होते जगदीश पाटील, त्यांना मला सांगितलं 413 मध्ये आग लागली। 413 मध्ये आग लागली तर सर्व लोक या झाले 313ला आग लागली म्हटलं तर त्याच्यानंतर सर्व लोक गेले। इथं सिक्युरिटी लोक होते, काही कर्मचारी होते, ते लोक ताबडतोब धावले। फायर ब्रिगेडला फोन केला, फायर ब्रिगेडची गाडी आली, सर्व लोक येऊन विजयवाजा केली आणि आपल्या जीवावर बरी सिक्युरिटी लोकांना आपल्या जीवाची न पर्वा करताना त्यांना वाचवण्याच्या कशी आग कशी लागली काय कळलं? ते सर्किट झालं, त्याला काही नाही। एसीच्या इंडोअर मधून ते आग पडली वरतून, आम्ही खाली होतो त्याच्या गादीवर पडल्यामुळे ती आग पकडल्या गेली। गादी जळाली का? गादी जळाली आणि कपडे थोडेफार आमचे जळाले एक लोकांचे। तुम्ही कुठून आला होता आमदार न्यूजमध्ये? काय हिंगोलीमधून आलात? पण अजून काय जास्त नुकसान झालं? नाही, नुकसान वगैरे काय नाही, फक्त गाद्या वगैरे आणि कपडे थोडेफार जळाले। अग्निशमन दलाचे जवानही लगेच पोहोचले? अग्निशमन दलाचे जवान चमकवाले आले लवकर, ते आग विझवून गेले। आग लागली, आगीचे जे ठिणगे आहेत ते गादीवर पडले आणि गादी जी आहे ती जळाली। मात्र लगेचच अग्निशमन दलाचे जवान आले आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम जे आहे ते अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेलं इथं पाहायला मिळालं। कॅमेरामन विनोद सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।